इतरांच्या दुःखांना स्वतःचं समजून घेण्याची तुझी जुनी सवय आहे स्वामी. आता त्याला तू तरी काय करणार? तेच तर कळत नाही आई, पण मी नक्की काहीतरी करणार. तुझी आतापासूनची इतरांबद्दलची कळवळ बघून मला खरंच खूप बरं वाटतं. नाव काय तुझं? गणेश. संधी मला गणे म्हणतात, तुम्ही बी म्हणलं तरी चालेल. तू असं काम कधीपासून करतोस? काय माहित केव्हापासून, पण करतोय. तुमचं नाव काय आहे? माझं नाव मुक्ता आणि ह्याचं नाव स्वामी. गणेश ढोलक वाजवत होता, मला खूप वाईट वाटलं. फार लहान होतो. तर लहान आहे म्हणून काय करू? हा, देवाचं काम असतं ते करायला ना ग. मला सांगा, कुठल्या देवीला आवडेल की तिच्या भक्तानं स्वतःच्या अंगावर चापकाने फटकारे मारून त्याला स्वतःला त्रास करून घेतलेलं? माझं ऐका, हे सगळं अघोरी कृत्य थांबवा आणि तुमच्या मनात बघा, देवी तिथंच आहे. गाण्या, चल घरला जाऊ. आणखी एक, तुमचा मुलगा शिकला तर पुढे जाईल, नाहीतर काय करेल हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे. शिक्षण हा एकच मार्ग आहे, अंधश्रद्धेच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा. नाहीतर डोक्यावर परडी आणि पोटात भूक कायमच राहील पुढच्या पिढीत सुद्धा. बाबा, खूप छान समजावलं तुम्ही, पण ते काही न बोलताच गेले. ते शांत राहूनही खूप काही बोलून गेलेत. कळेल तुला. चल जाऊया आपण आता. अरे येल येल येल, हा नका येल. हा तू आला आला. हा. काय रे, काय झालं? मी पण येते तुझ्या बरोबर. कुठे? चालत. काल रातभर बा कुणाशीच काहीच बोलला नाही. मी झोपलो होतो, बा माझ्याजवळ हळूच आला आणि म्हणला, ए गण्या उठ, शाळेत जायचं नव. मी उठलो, बिगन आंघोळ केली आणि तुझी वाट बघत बसलो. म्हणजे तुझे घरचे तुला शाळेत पाठवायला तयार झाले? खूपच छान. स्वामी दादा, हे सगळं तुझ्यामुळेच झालं. माझ्यामुळे नाही रे, बाबांमुळे. त्यांनीच केलंय. बाबा, खूप छान समजावलं तुम्ही, पण ते काही न बोलताच गेले. ते शांत राहूनही खूप काही बोलून गेलेत. कळेल तुला. ते जे बोलले होते त्याचा अर्थ आत्ता कळतोय मला. चल आपण शाळेत जाऊया. चला काका काकू, येतो आम्ही. ए आई, आज हसायला पाहिजे तर तू रडतेस कशा पाय? अरे लेकरा, हाच पाव तर आपल्या घरात कुणी कवाच शाळेत गेलं नाही. तू जाणार ते बघून ऊर भरून आलं बघ. रडतेस कशाला सावित्री? हा स्वामी,
एकुलतं एक पोर आहे रे आमचं, त्याला जप. हा हो काका, तुम्ही काहीच काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना. चला आता येतो, शाळेत जायला उशीर होतो. हा, होय होय. हो, माफ करा मला. त्या दिवशी लय बोलले तुम्हाला मी. कवा अगं विसरलं देखील समज. सावित्री, आज मला कसलीच काळजी नाही बघ. आज पाव तर ना मला नेहमी काळजी वाटायची, बघावं तेव्हा. पण आज कळलं मला माझ्या पोराच्या भविष्याची काळजी होती. तर घरात करमणार नाही बघा. तर असू दे, माझ्या लेकराच्या मनासारखं झालं. चला आपण देवीची पूजा करून घेऊ. केली खावात. केली? म्या नाही बघितली. अगं मनात न केलेली पूजा कवा दिसते का? तर या पृथ्वीवर जे मानव निर्मित आहे त्या सगळ्याचा उगम अश्मयुगात झाला. त्या काळात आदिमानव जंगलामध्ये राहत असत. लक्ष्मी आणि लक्ष्मी. शांत बसा. आजपासून हा तुमच्यासोबत शिकणार आहे. त्याचं नाव गणेश. ए गण्या, मुलींचे कपडे घातलेस काय? शांत राहा. दीपक, उभा राहा. तू वर्गाचा मॉनिटर ना? मग असं बोलतात? सॉरी सर. बस खाली. जा गणेश, स्वामी सोबतच बस. जा. हा, तर आपण कुठपर्यंत आलो होतो? हा, आदिमानव जंगलामध्ये राहत असत. त्यांना अंगावर घालायला कपडे नसत, म्हणून ते झाडांची पानं अंगाशी गुंडाळून घेत. ओ सर, पण ते मुलींचे कपडे नाही ना घालायचे याच्यासारखे? शांत बसा. तो माझा मित्र आहे. त्याचे कपडे कसे असले तरी तो मनाने खूप छान आहे. तुमच्यासारखा नाही, अंगावर कपडे स्वच्छ आणि मनात वाईट विचार. अरे तो पोतराज म्हणून जन्माला, त्यात त्याची काय चूक आहे सांगा ना. तर या अश्मयुगात माणसं वेगवेगळी भाषा शिकू लागली आणि या भाषेच्या माध्यमातूनच ते या जगाशी संपर्कात आले. स्वामी, मगाशी वर्गात छान बोललास रे. एवढ्या कमी वयात असं वागायला आणि बोलायला कोण शिकवतं रे तुला? सर, तुम्ही आणि बाबांमुळे. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी मी लक्षात ठेवल्याच. आणि आपल्या धड्यात गाडगेबाबा स्वच्छतेचं महत्त्व पटवून देताना सांगतात, आधी माणसांची मळलेली मने स्वच्छ करावी. तो संदेश मला खूप आवडला सर, म्हणून मी म्हटलं. छान स्वामी. याच्याबद्दल मी बोललोय मुख्याध्यापकांशी. शाळा याला मोफत पुस्तकं देईल, पण गणवेश मात्र देऊ शकणार नाही. त्यासाठी त्याच्या घरच्यांनाच काहीतरी करावं लागेल. सर, पण त्यांचे घरचे खूप गरीब आहेत. ते कुठून आणणार गणवेश? मी मदत केली असती, पण माझाही पगार अजून झाला नाहीये. तेव्हा तू सांग त्याच्या घरच्यांना. सर, मी बघतो. शाळा शिकायला मिळणार नाही ना आता? कोण म्हटलं असं? शाळा काय कपड्यांनी शिकायची असते का? कपड्यांचं बघू नंतर. चला आधी आपण जेवण करून घेऊ. पण मी जेवायला काय बी आणलं नाही. अरे मग त्याची काळजी तू कशाला करतोस?
माझा आहे ना डब्बा, चल आपण खाऊ. चल. अरे असं काय बघतोस, चल ना. आमची मर्यादा आहे या जगात, आज पटलंय मला. चल आता, काय बी काय बोलतो. आई बाबांनी त्या पोतराज काकांना समजवलं, म्हणून त्यांनी गणेशला शाळेत पाठवलं. अरे स्वामी, पण तू पण काही कमी प्रयत्न नाही केलेस. उलट मला असं वाटत होतं की बाबांना सांगावं की मुलासाठी काहीतरी करा. पण नंतर लक्षात आलं की तू आणि ते काही वेगळे आहात का? होय आई, पण वर्गात गणेशच्या कपड्यांवर सगळी मुलं हसत होती ग. स्वामी, अरे ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असतात ना, त्यांना या गोष्टींची किंमतच नसते. ज्यांच्याकडे काहीच नसतं त्यांनाच खरी किंमत कळते. हसण्यासाठी काहीही लागत नाही माणसाला, पण प्रवाहाविरुद्ध काम करण्यासाठी हिंमत लागते. आणि ती हिंमत तू आणि गणेशने दाखवलीयस. आई किती छान बोलतेस ग तू. अरे पण नुसतं छान बोलून काहीही होत नसतं. बोलतो तसं वागावंही लागतं. म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. होय, हे मी नेहमी लक्षात ठेवीन. त्या दिवशीच्या प्रसंगानंतर बाबा खूप अस्वस्थ झाले होते. त्यांना असं वाटतं की केवळ हीच प्रथा नाही तर महाराष्ट्रातल्या इतर प्रथाही बंद व्हायला पाहिजे. त्यांना तर असं वाटतं की केवळ तीच प्रथा नाही तर महाराष्ट्रातल्या इतर प्रथाही बंद व्हाव्यात. आई मग बाबा याला विरोध का करत नाहीये? कसं आहे ना, बाबांना असं वाटतं की एखादी गोष्ट जर संपूर्णपणे नष्ट करायची असेल तर ती समोरच्या व्यक्तीच्या मनातून समूळ नष्ट केली गेली पाहिजे. आता असं जबरदस्तीने जर प्रथा बंद झाल्या ना तर त्या पुन्हा नव्याने सुरू होणार. आता गणेशने नवीन पाऊल उचललंय, बदल नक्कीच होणार. स्वामी, अरे शिक्षण म्हणजेच बदल. होय आई, म्हणजे गणेश नक्कीच बदलेल ना? अरे नक्कीच बदलणार. एखादी ठिणगी जसं सारं रान पेटवू शकते तसाच हा मुलगा ज्ञानाचं रान पेटवणार. स्वामी, खूप उशीर झाला, जा जेवून घे. हो. अरे काय झालं, रडतो कशा पाय? शाळेत कमते पोरी चिडवत होते, पोरीचे कपडे घातले म्हणून. अरे मग चिडवू दे की, त्यांचेच तोंड दुखतील. तू कसा पाय पाय वाटून घेतो? अगं पण आहे, समजा पोरांकडे शाळेचे कपडे आहे, फक्त माझ्याकडेच नाही. मी आहे ना, मी सांगते तुझ्या बाला. जा, बा बाहेर बसलाय, बोलून घेऊन ये. जा, जेवण झाल्या, जा बिगी बिगी. बा, मला कापडे पाहिजे. कशाला? कापड आहेत ना व? ही नव शाळेची कापड, घ्या की मला कापड. कापडानं शाळा शिकणारच वैर? नाही, सरांनी सांगितले शाळेची कापड आणायला. ए, जा तिकडं. चल. आता मी गणेशला शाळेचे कपडे कसे घेऊ? दादा, तुला पैसे हवेत ना? हे घे. मुक्ता, हे पैसे कुठून आणलेस तू? अरे दादा, आई आणि बाबांनी मला खाऊ खायला पैसे दिलेले, मी ते जमवले. मला डॉल घ्यायची होती ना. हो मुक्ता, मग हे तुझ्याकडेच तो. तू डॉल घे, मी बघेन काय होते का. मी बाबांकडे मागेन. अरे दादा, बाबांकडून नको. हे बघ, आपण गणेशला शाळेचे कपडे द्यायचे ठरवलंय ना, मग बाबांची मदत कशाला? तू घे हे पैसे. पण मुक्ता, तुझी डॉल तू किती दिवसांपासून साठवतेस हे पैसे. म्हणून काय झालं, आता माझ्या डॉलपेक्षा गणेशला कपड्यांची जास्त गरज आहे ना. तू घे. बरं, मग आता दुसरा पर्याय नाही. पण मुक्ता, आपण दोघांनी आणखी एक गल्ला आणायचा, त्यात दोघं मिळून पैसे साठवू. मग मी घेईन ना तुला डॉल. चल आता फोडू. हो.
मुक्ता, मला नाही वाटत एवढ्या पैशात कपडे येतील म्हणून. अरे दादा, आपण तिथे गेल्याशिवाय आपल्याला कसं कळणार? हो मुक्ता, मुक्ता खरंच तू खूप गोड आहेस. तू सुद्धा. दादा, तू किती करतोस त्या मुलासाठी? तर बघ, हे पैसे तुझ्याकडे जपून ठेव आणि गणेशला शाळेचे कपडे आण. मुक्ता, तुझ्यामुळे गणेशला नाटक करायला मिळणार. दादा, माझ्यामुळे नाही, आपल्यामुळे. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन होणार आहे. म्हणजे काय? वाटलंच होतं मला. म्हणजे आपल्या शाळेची प्रगती किती झाली आहे, मुलांना अभ्यासातलं काय काय येतं हे तपासायला साहेब लोक येत असतात. त्यामुळं मी दिलेली स्पेलिंग्स, धड्याकालची प्रश्न उत्तरं आणि पाढे सगळ्यांनी पाठ करून यायचे आहेत. कळलं? आणि हो, प्रत्येकानं आपला गणवेश स्वच्छ धुवूनच घातला पाहिजे. दुपारनंतर नाटकाचा कार्यक्रम होणार आहे. ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी नावही द्यायची आहेत. ज्यांच्याकडे गणवेश नसेल त्यांना या कार्यक्रमात भाग घेता येणार नाही. त्यांनी त्या दिवशी शाळेत आला नाही तरी चालेल असं स्वतः मुख्याध्यापकांनी सांगितलंय. कळलं सगळ्यांना? आव 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 जरा थांबा की. हा, किती बिगी बिगीने चालतायस? हा, तू का असं मागं राहशी? कितीदा सांगितलं माझ्या संगत चाल म्हणून. आव बाय माणसानं नवऱ्याच्या मागं मागं चालावं. का बाया माणसानं काय पाप केलंय? माझ्या परीत ज्यादा काम करतीस तू. घरातलं जेवणा खावणाचं करून दिसभर ढोलका आहेच की गळ्यात. मी तर म्हणतो नवरा आणि बायको दोघं बी सारखीच. अहो, तुमच्यासारख्या अडाण्याला जे कळतंय तिथल्या शिकलेल्या माणसासनी कळत नाही ह्याच नवाल वाटतंय मला. तर काय हो, त्या स्वामीच्या बाला भेटल्यापासून लय मोठं मोठं बोलायला लागलायसा तुम्ही. ऐका आता, हे असं तुझं कुणाला काय बी करणार नाही असं म्हणलीस. अहो, गावातली शिकलेली माणसं त्यांच्या पोरासनी वळणच नाही. खरंय सावित्री, त्या मनानं आपला पोरगा लय चांगला आहे. लय लवकर ध्यानात आलं तुमच्या. पर काय बी करून त्याच्या कापडाचं बघायला पाहिजे. काय करायचं? कापड घ्यायची म्हणजे खायचं काम आहे का? काय बी करू, कुठनं बी आणू. अहो, आजवर आपल्याला जे जमलं नाही ते आपलं पोरग करतंय. होय, पण पैका कुठून आणणार? येळ पडली तर भीक मागायची तयारी आहे माझी. द्या की. थांबा, आणते. हे घ्या का? अहो, ही न ग साळची कापड असतील तर द्या की. अव, एक तर आई नाही घरात. कपडे द्या ते द्या आणि शाळेचे द्या. हे नको ते नको करतात. उगाच नाटके. भिकारी ते भिकारी. पण नखरे किती. काय नाही मिळणार. जा इथून. 10 11 अगं आय, एवढं शिकलोय मी पाड. वाटलं की तुम्ही खूप खडूस असाल म्हणून. वाटणारच रे. मी तुझ्याशी वागलेच तशी. ह्या 16 वर्षात इच्छा भावना सगळ्या मरून गेल्या. कुणाबद्दल प्रेम आपुलकी कधी वाटलीच नाही रे. पण आज तुझ्याशी बोलल्यावर तर खूप बरं वाटलं रे. मला खूप बरं वाटलं. तुला काय वाटतं? मला याचं काहीच वाटत नसेल का ग? आई, माफ कर ग मला. मी सहज म्हटले.
पुन्हा नाही बोलणार मी असं. आई तू खूप करतेस आमच्यासाठी. मुक्ता बाळा, तू मगाशी बाबा नाही तसंच बोललीस. अहो तो आपला नातूच आहे, एवढाच असेल ना हो तो. तोच भेटल्यासारखं वाटतंय बघा. कुठे असेल, काय करत असेल कुणास ठाऊक, पण असाच असेल ना हो तो.